श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका प्रसारित करीत आहोत. जगण्यातील मजा हलक्या फुलक्या खुमासदार शैलीत आपल्या मनोरंजनासाठी कौटुंबिक श्रुतिका. लेखन प्रज्ञा कुलकर्णी. सहभाग सीमंतिनी कुंडीकर आणि किशोर पुराणिक यांचा. चला तर मग ऐकूयात कौटुंबिक श्रुतिका जगण्यातील मजा. सारे ग म रे ग म प ग म ग म प ध. अगं अगं हे ऐकलंस का? अगं 4 वाजले, जरा चहा देतेस का? थांबा हो जरा. अगं एवढे बघ ना. रिप्लाय देऊ द्या बरं मला प्लीज. अगं माझा स्वर वर चढत नाहीये, चहा घेतला म्हणजे चढेल. तुम्ही तर ना जराही घड्याळाचा काटा इकडच्या तिकडे होऊ देणार नाही चहासाठी. काय झालं आता? अगं थोडा चहा पिला म्हणजे जरा बरं वाटेल ना. काय रिप्लाय द्यायचे आहेत ते किती राहिलेत अजून? देऊन टाक एकदाचे. आता ते कसं सांगू शकेल मी? माझ्या हातात आहे का ते? काय मग कोणाच्या हातात आहे? कोणाला किती आवडेल माझी पोस्ट आणि कोण किती रिप्लाय देईल ते आता माझ्या हातात आहे का? आत्ता तर कुठे मोबाईलची बॅटरी फुल करून बसले होते तर तुमचं आपलं सुरू चहा पुराण. थांबा बरं थोडं. बर बाई. आलिया भोगासी असावे सात. काय 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 म्हणालात? मोठ्याने बोला ना. अरे काही नाही ग, मी आपलं उग तो अभंग म्हणायचा प्रयत्न करत होतो. आलिया भोगासी असावे सादर. बर जाऊ दे. काय बोलणार आज? तुमचा दिवस आहे. पण एकदा थोडा चहा मिळाला असता तर बरं झालं असतं. नाही म्हणजे काय, पुन्हा तू मोबाईल घेऊन बसायला मोकळी. काय बडबडताय तुम्ही? थोडं मोठ्याने तरी बोला, मला ऐकू येईल असं. अगं मी कुठे काय म्हणतोय तुला? मी थोडं हे अभंगाचा काहीतरी बसवायचा प्रयत्न करत होतो, बाकी काही नाही. अलिया भोगासी असावे सादर कसं म्हणावं? हां ठीक आहे. बर एवढं झालं की मी आपला मोकळा. मग तू बस तुझे मेसेज टाकत. काय म्हणालात? पुन्हा बोला बरं. अगं काय बाई बाई नाही. बाई शे, काय ही तऱ्हा झाली वागण्याची? जराही वाट पाहायला नको. एक वेळ घड्याळाचा काटा चालायचा थांबेल, पण चहा पिणं कधीच थांबणार नाही हो या माणसाचं. मी म्हणते एखाद्या दिवशी तरी करावा ना स्वतःच्या हातानं चहा. आजवर कधी पाजावा वाटलाय का बायकोला आयता चहा? सांगा बरं. कधी नव्हे ते निवांत जरासं बसावं म्हटलं मोबाईल पाहत की मध्ये मध्ये ह्यांचं टुमणं सुरूच. जरा बसले की उठायला लावणारच आणि उठवणारच बापरे काहीतरी काम काढून. अरे देवा, उगाच बोललो. मी करू का चहा? सांग. करू का काय विचारता? हं इतक्या वेळात करूनही आणला असता एखाद्यानं. बर. बसले तोंडातल्या तोंडात आपलं बडबडत. अगं मी जरासं हार्मोनियमवर थोडी बोटं काही फिरवतो. नाही, मोठ्यानं बोलायची हिंमत नाही, काही नाही. कमीत कमी महिला दिनानिमित्त तरी आयता चहा द्यायचा ना मला. पण नाही, कुठं जमतंय तुम्हाला हे? आपला हात जगन्नाथ असं म्हणायचं बस. कन्हत कुथत मीच आपलं उसनं बळ आणून काम अगं, करायचं, हो, दुसरं हो. काय. बर 1 मिनिट थांब. मी हे बघ संपलं, बंद करून टाकली आता मी हार्मोनियम. हा काय म्हणतेस ह्यानी? हे बघ तू रागवू नको ग सारखं सारखं. मी काय म्हणतोय, इतक्या वेळात झाले असते ना तुझे सगळे रिप्लाय देऊन. मग कसं करतेस? करतेस चहा की करू मी मग शेवटी? उठते उठते उठते. बसा तुम्ही रियाज करत, टी व्ही पाहत, तुमचे काय काम आहेत ते सगळे करत बसा. आणि आयुष्यभर मी चहाच गाळत बसते. बर ठीक. करते बरं चहा प्रेमी. आता टीव्ही नको आणि रियाज थांबवलाय. थोडा पेपर चालतो तुझा चहा होईपर्यंत. कशाचं डोंबल्याचं स्त्री स्वातंत्र्य? तूच सांग रे देवा, मिळेल कधी मला हे स्वातंत्र्य? इथं 1 कप चहा आयता मिळत नाही आणि काय तर म्हणे महिला दिन साजरा करायचा इथे. बरं तर बरं माझ्यासारखी बायको यांना भेटली, नाही तर दुसरी असती तर राहिली नसती या घरात. राहिली नसती, दुसरी कोणी असती या घरात. मला म्हणाली का काही?
ऐकू आलं का? अहो मी काय म्हणतेय, झालाय का चहा? बाहेर आणतेस की मध्ये येऊ? कशाला उठता? मीच येते घेऊन. यांच्या तर कानी कपाळीही पडणार नाही माझं बोलणं. मी आपली दिवसभर इथे जीवाचं रान करते, सकाळपासून काम करते, पण यांना माझं काही काम दिसत नाही. फक्त हातातला मोबाईल तेवढा मात्र दिसतो पटकन. अगं मला काही बोलतेस का? अच्छा, ओतला म्हणतेस का चहा? बरं बरं बरं, येऊ का मध्ये आत? हे बरं जमतं हो तुम्हा पुरुषांना. वेड पांघरून पेडगावला जाणं. काय ग? सगळं ऐकताय ना, पण ऐकू न येण्याचं नाटक करताय, हो की नाही? सांगा बरं. अगं तसं नाही, जरा बातम्या वाचत होतो ना, तर ते पुरुष प्रधान संस्कृतीत बायकांना किती आणि पुरुषांना किती आदर मिळतो अशी काहीतरी बातमी होती. मला काही खुळी समजलात का हो? का ग? अशी काही बातमी आली नाहीये बरं पेपरामध्ये. तू वाचला की काय पेपर आजचा? घ्या आता चहा आणि प्या यथेच्छ निवांत. थँक्यू धन्यवाद. आणि निवांत कसा पिता येईल? लवकर लवकर प्यावा आणि बाहेरच निघून जावं मस्त मित्रांच्या कट्ट्यावर. काय बाहेर जायचं म्हणताय? अगं कुठे जायचं सांगा, मी आत्ता तयार होते. अरे देवा, हिनं फक्त बाहेर एवढा शब्द ऐकला वाटतं, पुढचं काही ऐकलेलं दिसत नाहीये. अगं मी जरा बाहेर म्हणजे मित्रांकडे जाऊन यावं असं म्हणत होतो. जा जा जा, एकटेच फिरा. मी बसते आपलं घर राखत. आम्हा बायकांना कुठे मोकळीक? अगं उंबरठ्याच्या आतच जीवन जगत राहते. माझ्यासारखी बिचारी मीच. एकही दिवस पुरचत नाही की कुठं 4 दिवस निवांत फिरून येणार नाही. आज जरा महिला दिन जास्तच मनावर घेतलेला दिसतोय हिनं. बापरे, अजून जरा वेळ जर घरात थांबलो तर काही खरं दिसत नाहीये. अहो मी काय म्हणते, ऐका ना. काय ग? चला ना हो, आज बागेत तरी जाऊया. बागेत? बापरे. अहो वसुधा राधा मस्त बागेत फिरायला गेल्यात आज सुट्टीच्या. हो का? जाऊया मग आपण सुद्धा बागेत. हा तुझी एवढी इच्छा बस दिसायली बस, तर. काही नको हो. माझ्यासोबत बागेत फिरायला चला म्हणतीये मी. हो ग, मी तुझ्याच सोबत म्हणतोय. आता तू एवढं म्हणतेच आहेस बागेत तर चल जाऊया बागेत. बर चला, आवरते हा लवकर. पण अहो मी काय म्हणते, काय? अहो कोणती साडी घालू सांगा बरं. अगं नेसणं कुठलीही काय फरक पडणार आहे? तू आपलं दिसायची तशीच दिसणार आहेस. काय म्हणताय? नाही अगं म्हणजे तुला म्हणजे कुठलीही साडी शोभून दिसते ना असं म्हणतो. असं होय. बापरे, थोडक्यात वाचलो. मी काय म्हणतोय, मला कुठे काय कळतं का साड्यातलं? कोणकोणत्या साड्या आहेत बरं तुझ्याकडे? कपाट उघडलं की बदा 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 पायावर पडतात आपल्या, तेव्हा कळतं आपल्याला. बापरे, एवढ्या साड्या, पण बोलता कुणाला? आपल्याला तर ब्र काढायची मुभा नाही. अहो ऐका ना, ती दिनूच्या लग्नातली साडी नेसू का? आवडेल का तुम्हाला? हो, दिनूच्या नेस नाही तर मनूच्या नेस. मला कुठं ओळखायला येणार आहे म्हणा. पुढची साडी लवकरात लवकर आली पाहिजे बाबा कोणाकडून तरी, नाही तर माझ्या खिशाला चाट बसायची. जरा जोरात बोला की हो, मला ऐकू येईल असं. अगं नाही काही नाही ग, मी म्हटलं चल ना लवकर आवर ना, जायचं ना आपल्याला बागेत. हे बघा मी झाले तयार. चला, कुठे जायचं? आणि हो, कशी दिसते साडी मला? बरी आहे. फक्त बरी दिसते काय हो? नाही चांगली. अहो माझ्या माहेरची साडी आहे ही, चांगली 3000ची. हो का? बापरे, माहेरची म्हणजे मग 300ची असं तर 3000ची. भारीच आहे ती. वा खूपच छान आहे. आणि काय ग, कुठं चालायचं म्हणून काय विचारतेस? तूच म्हणालीस ना तुला बागेत जावं असं वाटतंय म्हणून. मग तिकडेच जाऊया आपण. आता एवढी भारीची साडी घातली आहे मी, तर थोडस दूर जाऊया की. तुम्हाला काही कामं आहेत का घरात दुसरी?
सदा न कदा आपलं ते पेपर चाळत बसणं, नाहीतर रियाज करणं, नाहीतर त्या शिळ्या पाक्या बातम्या पाहत बसणं आणि टुकू टुकू चॅनल बदलत राहणं. बर बर राणी सरकार, जशी तुमची इच्छा. पण 8 वाजेपर्यंत वापस येऊयात बरं का. हो हो हो, येऊयात की. बरं, पण आधी बाहेर तर पडूयात. चला चला चला. पाहूया पुढचं पुढे. हम्म. मी काय म्हणतोय, हम्म, खूप दिवस झालेत ना आपल्याला असं बाहेर येऊन. हम्म. बरं झालं तू मोकळा वेळ काढलास आणि मलाही बाहेर घेऊन आलीस ते. बरं, काही खावंसं वाटतंय का तुला? हो, खावंसं तर वाटतंय. चल. पण आहो, हम्म. त्या चौकातला आपला नेहमीचा भल्ला खाऊयात का? हो, आणखीनही ती चव आठवते हा मला. पण गर्दी तेवढी खूप असते हो तिथे. असू दे ग, चल. तुम्हाला सहन होईल ना? हो. खूप वेळ थांबावं लागेल हा. हल्ली तुमचे खूप पाय दुखतात ना, म्हणून म्हणतेय. नाही नाही, असू दे. तू आहेस ना, फारच पाय दुखले तर चेपून द्यायला. चला चला. आलो बघा आपण इथे. वा, आहा, काय खमंग वास सुटलाय ना भल्ल्यांचा. खरंच खरंच. अहो, हा? आपले ते पूर्वीचे रोमॅन्टिक दिवस आठवले नाही का? एकदम. किती यायचो ना आपण इथे. हो हो. अरे ए दादा, दोन 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 दे इकडे आम्हाला. अहो, कुठे बसायचं की उभं राहूनच खाऊया? खाऊया उभे राहू. जाऊ द्या, नको नको. अहो, उभं राहून खायचं म्हटलं की तुमचे पाय दुखतील ना रात्री. बर, माझे पाय दुखतील. बरं ठीक आहे, ओके. चल आपण तिकडे बसूया त्या बाकड्यावर. ये इथे बसू. बघ. हा 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 हा, द्या द्या द्या. हा घे. हा, तुझा. वा, घे घे, टेस्ट करून बघ. हो. हा. वा. आहा. वाह, आज तो दिन बन गया. काय भन्नाट चव आहे खरंच. पूर्वीची टेस्ट अजून जशाला तशी. वा वा वा, अजिबात बदलली नाही. होय, अरे हो. भैया, बहुत बढिया. वा. चव अगदी जशीच्या तशीच आहे नाही. काय हो, मागचे दिवस कसे भराभर निघून गेले नाही का? मुलांची शिक्षण, लग्न, मुलं बाळ, या राम रगाड्यातून मधल्या काळात वेळच मिळाला नाही हो आपल्याला एकमेकांना द्यायला. आज खूप दिवसांनी अगदी मुक्तपणे मोकळा श्वास घेतोय असंच वाटतंय बरं मला. आणि खरं सांगू का, मला ना खूप आवडतं तुमच्यासोबत असं निवांत बाहेर फिरायला. अगं मग येत जाऊ की आपण आठवड्यातून 1-2 वेळेस. घे घे, खा खा, थंड होतोय तो. बरं, एक एक मागवू का अजून भल्ला? अहो नको हो. आता काय तरुण राहिलोय का आपण? अहो, इतकं तरी हवं ना पचायला. वयाकडे बघा जरा. अगं छोड, अभी तो हम जवान है. काय हा? काहीही. हा, बस करा हो आता. खूप झाली थट्टा तुमची. चला आता घरी जाऊयात का? अगं तूच म्हणलीस ना, मस्त आरामात जाऊयात घरी. हा, तुला आवडतं ना असं निवांत फिरायला. चल सांग बरं मला, अजून कुठे कुठे जायची इच्छा आहे तुझी? नाही नाही, नको हो. आता घरीच जाऊया आपण. जास्त वेळ करमत नाही हो मला घर सोडून. आता घरीच जाऊयात आपण. हे असं असतं तुझं. म्हणजे घरी असलो की बाहेर नेत नाही बाहेर नेत नाही म्हणतेस, आणि बाहेर आलो फिरायला तर घरी जायची घाई करतेस. होय बरं, चल. होय. चल, अहो, चल. काय सांगू आता. हो, जाऊयात आपण घरी. बर चल जाऊया. बर, घरी गेल्यानंतर एक पात्र करशील ना? काय? नाही म्हटलं, घरी गेल्यानंतर तुझ्या हातचा मस्त गरमागरम फक्कड चहा बनवून दे. नक्की करेन ना, का नाही करणार. अहो, मी जरी बडबड करत असले ना, तरी ते आपलं असंच बोलणं असतं हो. आपलं बोलणं म्हणजे फुलपाखरासारखं असतं हो. बोलत राहिले ना तरी कामं कशी चुटकीसरशी कामं होतात बघा. आणि पटकन हातावेगळी होतात. समाधान वाटतं त्यातच. बघा ना, आणि सोबतच माझ्या आवडींनाही वेळ देता येतो मग. अच्छा, असं आहे का ते गुपी? अरे आम्ही मात्र नाहक भरडले जातो हा तुमच्या तोफांच्या माऱ्या पुढं. हो. काय हो, काय सदा खोडसाळपणाने बोलत राहता मला.
इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला, सुना जावई नातवंड आलीत, पण तुम्ही काही ओळखू शकला नाहीत हो मला. कसा ओळखेल? नाही तूच सांग, एवढ्या वर्षात तुला एकसारखा चहा कधी करता आलाय का? कधी दूध कमी, कधी साखर जास्त, कधी पत्ती कमी, कधी खूपच उकळला, कधी पांढरा फटक. होतं की नाही? असं सांग बरं, सांग बरं, होतं की नाही? खरे खरे अहो, पण मग यालाच तर म्हणतात ना संसार. कधी गमतीनं तर कधी लुटूपुटूची तू मैमाय करत रंगवलेल्या आयुष्याचे कोपरे थट्टा मस्करीनं उपभोगत राहायचे, होय की नाही? याला असतं जीवनाच्या वाटेवरचं हसत खेळत वाटून घेतलेले क्षण म्हणतो आपण. चला महाराणी, आलं आपलं घर. हो. उघडा आता दरवाजा. असं काय करता हो? का ग? अहो, तुमच्याकडेच तर किल्ली दिली होती ना मी. एक नंबरचे विसराळू झालात बघा. कसं व्हायचं रे देवा या माणसासोबत आता माझं. झालं सुरू तुझं. अगं मी गंमत करत होतो तुझी, तुला हेच तर कळत नाही ना. चावी माझ्याकडे आहे हे मला माहिती आहे, पण तुला माहिती होतं का हे चेक करत होतो. चला काहीतरीच तुमचं. अहो, तुमच्या चेहऱ्यावरचेच काय, तुमच्या साध्या नजरेतले भाव सुद्धा एका क्षणात ओळखते हा मी. चला उघडा आता दार. अशाच तर आठवणी सोबत घेऊन आनंदानं जीवनाच्या हिंदोळ्यावर झुलत राहिलं पाहिजे, हो ना? जी राजे सरकार, चला आता. आता टाकतेच हा चहा. आजच्या पुरतं रामायण पुरे हा. उद्याला शिल्लक राहू द्या काहीतरी. अगं उद्याचं उद्या पाहू. आजचा दिवस आनंदात गेला ना, त्यातच आपल्याला समाधान, हे मात्र नक्की. अहो अहो, थांबा थांबा, थोडंसं बेड तरी नीट करू द्या मला. अगं झोप येते खूप आता. थांबा हा. तुमच्या पायांना आयोडेक्स लावून देऊ का? म्हणजे तुम्हाला झोप चांगली लागेल. दुखत असतील ना पाय तुमचे, द्या इकडे. अगं नाही, असं एवढं चाललंच पाहिजे. सवय असलेली बरी असते थोडीफार चालायची. एक काम करू आपण, आता आपण रोज थोडंसं चालत जाऊ. म्हणजे तू सुद्धा माझ्यासोबत बाहेर चालत जा. आणि आपले जर दोघांचे पाय दुखायला लागले ना, तर थोडे तळपाय आधी गरम पाण्यात बुडवूया आणि मग एकमेकांच्या पायांना ॲडॉक्स लावून देऊया. अगं बाई, काय गंमत असते ना हो जगण्याची. सकाळी सुरू झालेली कुरबुर रात्रीपर्यंत कुठल्या कुठे पळून जाते, हो ना? भौतिक आनंदासाठी सगळं काही विसरून सुख उपभोगत असतो आपण. खरंय. आपलेसे होऊन जातात क्षण, हे नाही का? आणि उत्साहाला उधाण येतं. हिंदोळ्यावर झोके घेत आला दिवस निघून जातो, पण क्षणिक क्षणांना शांत सुखाय बनून जातो. हो ग, खरंय, अगदी खरंय. पण एक सांगू का? सांगा की, आता त्यात काय विचारायचं? नाही, आता मी झोपतोय खरा, पण सकाळी उठल्यानंतर मस्तपैकी तुझ्या हातचा अद्रकाचा चहा तयार करून दे बुवा. म्हणजे आणि त्याच्यानंतर तू तुझा प्रिय मोबाईल हातात घेऊन बस. काय हो तुम्ही पण, ईश्वबाई. आणि पुन्हा आला का आडवा माझा मोबाईल मध्येच? झोपा आता. ते कसं आहे ना, अशाच तर असतात जीवनाच्या अद्भुत पायवाटा. कधी नागमोडी तर कधी सरळ, कधी तिरप्या तर कधी गिरकी घेत चालल्यासारख्या. यातलं एकही चाक कुठे अडकलं तरीही दुःख विसरून खंबीर होऊन पुढं मार्गक्रमण करीत राहायचं. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे. यातच तर आयुष्याच्या खऱ्या जगण्याची खुमारी आहे.
मी तर नेहमी माझ्या मित्रांना सांगत असतो, हं, संसार सुखासाठी योग्य तेच आणि पटेल तर तेच स्वीकारायचं आणि या क्षणभंगूर जीवनाचा यथोचित आनंद घ्यायचा. वा. कधी कमी तर कधी जास्त तारेवरच्या कसरतीसारखा आनंद वाटायला येतच असतो. वा, खरंय. सौ गुणा सच. गावे जीवन गाणे जीवन गाणे. अहो, पण पुरे झालं आता तुमचं मोठं मोठं भलं मोठं तत्वज्ञान. माझ्या पापण्या आता आपोआप लागत आहेत बरं का. लवकर निजे लवकर उठे त्याचे आरोग्य मोठे असं म्हणतात ना. मग झोपा आता लवकर. सकाळी बरोबर 7च्या ठोक्याला चहा पुढ्यात आणून देईन बरं. वा 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 ईश्वरा, लक्षात आहे हिच्या. तुझी लीला आघाद आहे रे बाबा. ते तर अगदी 100% खरं आहे बरं. तोच तर ठरवतो ना आणि मला सांगतो तुम्हाला कधी चहा द्यायचा ते. हे खरंय. बरं मी काय म्हणतो, दिवसभर कितीही उठाठेव करा, भांडा, रागवा, अबोला धरा, परंतु झोपताना प्रत्येकानं सगळं सगळं विसरून एकमेकांना माफ करा आणि मग झोपा. मग बघा किती निवांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर कसं प्रसन्न वाटतं. चला, म्हणजे आजची मात्रा लागू पडली म्हणायची. हो. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. बरं बरं, झोपा आता. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. ला 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 हृदय हलकावर खाली ताल मिळे या गाण्याला तुमच्या माझ्या श्वासामधली आकारा यावे जीवन गाणे गातच राहावे जीवन गाणे गातच राहावे. चिमणाबाई हिरमुसली गाल फुकवुनी का बसली. सान बाहुली ही इवली लटकी लटकी का रुसली. रुसली रुसली खुदकन हसली पापे किती घ्यावे जीवन गाणे. श्रोते हो, आत्ताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकलीत. जगण्यातील मजा. लेखन होतं प्रज्ञा कुलकर्णी आणि सहभाग होता सीमंतिनी कुंडीकर आणि किशोर पुराणिक यांचा. तर श्रोते हो, तुमच्या आमच्या घरात सहज घडून जाणारे भावनिक क्षण, तेही नाट्यशैलीत गुंफून हलकी फुलकी वातावरण निर्मिती करत अशा कौटुंबिक श्रुतिका आम्ही दर शुक्रवारी सकाळी 11:35 प्रसारित करीत आहोत. तेव्हा ऐकत रहा बहारदार कौटुंबिक श्रुतिका आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.